हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्या क्लासचा जी सिरीज चालू केली फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, त्या सिरीजचा आज आपला 20वा दिवस आहे. तर या 20व्या दिवसामध्ये बघा, इथून मागे आपण जे ब्लाऊज अगोदर आपण फोरटक ब्लाऊज कट केलं, पेपर पॅटर्न कट केली, स्टिचिंग केली. त्यानंतर कटोरी ब्लाऊज 2 नंबर आहे आपलं, कटोरी ब्लाऊज आपण कटिंग केली, पेपर पॅटर्न स्टिचिंग देखील केली. आता आपल्याला आपण या अगोदरचा जो फोरटक ब्लाऊज शिवला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काच आणि बटन कसे लावायचे ब्लाऊजला. तर हा जो ब्लाऊज आहे याला आपण हुक आणि आय करणार आहोत. तर ते कशा पद्धतीने करायचे ते आपण इथं बघणार आहोत. आणि त्यानंतर हातशिलाई करणार आहे, म्हणजे आपला पूर्ण ब्लाऊज, हा कटोरी ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. तर चला आता हा ब्लाऊजचा अगोदर आपण आय करून घेऊ. तर आय करण्यासाठी बघा, ही जी पट्टी, तर मी अगोदर तुम्हाला आय जे आहे ते मशीनवर दाखवणार आहे. त्यानंतर आपण पुढे ब्लाऊज शिवत जाणार आहे, त्याचे देखील हाताने कशा पद्धतीने आय बनवायचे ते देखील तुम्हाला पुढच्या ब्लाऊजमध्ये दाखवणार आहे. तर आता आपण मशीनवर आय कशा पद्धतीने बनवायचे तर ते बघू. तर इथं बघा, तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे व्यवस्थित आणि स्पष्ट दिसेल. तर बघा, आता ही हुक म्हणजे आयपट्टी आपली. तर इथं अगोदर एक मार्किंग करून घेते मी. त्यानंतर इथे 2 मार्किंग करून घ्यायच्या, एक इथे आणि एक इथे गळ्याच्या बाजूने, एक कमरच्या बाजूने 2 मार्किंग केल्या. त्यानंतर बघा, तुम्हाला असं फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर इथे एक मार्किंग करायची या सेंटरवर बघा, इथे एक मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा फोल्ड करायचं आहे बघा, असं फोल्ड करायचं. पुन्हा इथे एक मार्किंग करायची फोल्डच्या ठिकाणी, पुन्हा इकडे एक मार्किंग करायची. हे बघा अशी. हे बघा, आता या आपल्या म्हणजे एकसारख्या 5 मार्किंग झालेल्या आहे आयसाठी. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने मार्किंग करायची, समजलं. म्हणजे त्याने काय होतं, आपले जो हा गॅप आहे प्रत्येक आयमधला तो सारखाच येतो, कमी जास्त होत नाही. त्यासाठी तुम्हाला देखील ही मेथड सोपी वाटली, हिच्यानेच आय करा. तर चला आता आपण मशीनवर आय करू. तर बघा, अगोदर हे असं ठेवायचं आहे ब्लाऊज पीस. त्यानंतर आता इथून जी मार्किंग केली त्या मार्किंगवरच आपल्याला असं इथं दाब ठेवायचा. आणि इथं बघा, आता सुरू करायच्या अगोदर इथं बघा लॉक करून घ्यायचं. आपण जी सुरुवात आहे तिथं लॉक करायचं आणि त्यानंतरच पुढे स्टिच घ्यायची. तिथं आपण लॉक करू अगोदर. हे बघा, असं लॉक करायचं आणि ही जी मार्किंग केली त्यावर आपल्याला शिलाई येऊ द्यायची. त्यानंतर बघा, ब्लाऊज असा करायचा आपल्या साईडने. आता टिप इकडे येऊ द्यायची आपल्याकडे. ते बघा, ते इथं पुन्हा लॉक करायचं. हे बघा, लॉक केलं. त्यानंतर पुन्हा असं ठेवायचं आणि तिथून या मार्किंगपर्यंत येऊ द्यायचं. आता ही जे दिलं आहे तर तुम्हाला दाखवते. तर बघा, ही जी आय केली ती ही कशी केली आपण, व्ही आकारामध्ये, म्हणजे व्ही काढायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने व्ही, इंग्लिशमधला जो व्ही असतो ना तसा. तर आता इथं पुन्हा आपण त्याच पद्धतीने करू. हे बघा, पुन्हा ब्लाऊज असं फिरवायचं. आता इथं पुन्हा लॉक करून घ्यायचं. मी इथं लॉक करते बघा, पुन्हा त्या मार्किंगवर येऊ द्यायचं. पुन्हा ब्लाऊज असा फिरवायचा, पुन्हा तिथून इथे घ्यायचा, परत इकडे घेऊन पुन्हा इथे लॉक करून घ्यायचा. पुन्हा तिथून हे बघा, इथं असं ठेवायचं. पुन्हा तिथून आपल्याला या मार्किंगपर्यंत आणायची शिलाई. त्यानंतर पुन्हा असं फिरवायचा. 1 मिनिट. तर पुन्हा सुरुवात करू. सुईमधला धागा निघाला होता. तर आता बघा, इथं पुन्हा लॉक करून घेतला. पुन्हा पुढे घ्यायचं, सुईमध्येच राहू द्यायची. ब्लाऊज फक्त टर्न करायचं आहे आपल्याला. पुन्हा इकडे येऊ द्यायचं बघा. पुन्हा इथं पॅक करायचं. पुन्हा तिथून शिलाई परत ह्या मार्किंगपर्यंत आणायची. हे बघा, इथे थांबवायची. पुन्हा असं, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा टर्न करायचं, परत इथे शिलाई घ्यायची. त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं. सुईमध्येच ठेवायची.
आणि पुन्हा इथे बघा, इथे आणायची. आता आता शेवटची आहे आपली. आता इथे व्यवस्थित लॉक करावं लागेल आपल्याला. हे बघा, अशी लॉक करून घ्यायचं, म्हणजे आता आपल्या मशीनवर आहे झालंय. हे बघा, तरी बघा अशा पद्धतीने आपण आय करून घेतलं आहे मशीनवर. पण धागा कट करून, ते बघा जवळून बघा व्ही आकारामध्ये आपल्याला आय करून घ्यायचे. ती इथं बघा, आता 5 आय आपण करून घेतले आहे इथं. आता आपण हुक कशा पद्धतीने लावायचे ते बघू. तर बघा, हुक लावण्यासाठी अशी सुई घ्यायची हातशिलाईची. आता आपण धागा घेऊ. आपण जसं बटनला धागा घेत होतो ना, त्या पद्धतीने धागा घ्यायचा. आता मी बॉबिनमधला धागा घेते. ते बघा, तुम्हाला जेवढा हवा तेवढा डबल पदर धागा घ्यायचा. हे बघा इथे असं, तुम्ही इथं असं धागा घेऊन घेते. जेवढा हवा तेवढा घ्यायचा. इथून आपण आता कट करून घेतो. तर हे व्यवस्थित हे दोन्ही डबल आहे बघा, डबल आहे. ते आपल्याला सुईमध्ये टाकायचे. आता तिथे मी सुईमध्ये टाकते बघा, कारण आपल्याला 4 पदरी हुकसाठी धागा घ्यायचा असतो. तर इथं बघा, तर बघा असं सुईत टाकून घेतले 2 पदर. त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित करायचे. तरी बघा हे 4ही पदर आपण असे सारखे करून घेतले. त्यानंतर आपल्याला इथं आता गाठ देऊन घ्यायची. तिथं आपण अशी गाठ देऊन घेऊ. डबल टेबल करून आपल्याला गाठ देऊन घ्यायची. तिथे मी अशी गाठ देऊन घेतली बघा. गाठ देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता इकडनं हुक लावायचं आहे. तिकडनं हा पार्ट घ्यायचा बघा. तर हा पार्ट घ्यायचा. इकडे देखील सेम आपण मार्किंग करणार आहेत. अगोदर इथे एक मार्किंग करायची, त्यानंतर इकडे एक मार्किंग करायची बघा. मार्किंग केली, त्यानंतर फोल्ड करायचं पुन्हा. हे बघा इथे इथे फोल्ड केलं, तिथे एक मार्किंग करायची, पुन्हा फोल्ड करायचं, पुन्हा इथे मार्किंग करायची. त्यानंतर पुन्हा इकडून असं फोल्ड करू आपण दुसऱ्या बाजूने. ते बघा इथे एक मार्किंग करायची. हे बघा अशा आपण एकसारख्या 5 मार्किंग करून घेतल्या. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. तर बघा आता आपल्याला हुक लावायचे आहे. तर हे असं हुकचं पॉकेट भेटतं, 5 ते 10 रुपयापर्यंत भेटतं दुकानामध्ये. तर बघा ते यामध्ये 4-5 ब्लाऊज होता. तर आपण यामधले 5 हुक घेऊ. ते असे हुक घेतले मी. आता आपण हुक ब्लाऊजला कशा पद्धतीने लावायचे ते बघू. तर हे बघा, सर्वात आता खालून कमरच्या साईडने मी हुक लावायला सुरुवात करते. ती मार्किंग केली, या मार्किंग हुक अशी ठेवायची बघा, अशी ठेवायची. आणि इथून आपल्याला ते बघा ही सुई घ्यायची. ही आपल्याला खालून अशी सुई वरती काढायची ह्या होलमधनं बघा. इथून अशा पद्धतीने खालूनच वरती काढत घ्यायची. अगोदर एक साईड पॅक करायची आपल्याला. हे बघा अशी. त्यानंतर इकडे घेऊ आपण. यासाठीच आपल्याला जे आपले आय आणि हुकचे जे कापड असतं थोडं जाड घ्यायचं असतं, कारण आपण अशी हुक लावतो ना, ते कापडामधून काढून आपल्याला काढावं लागतं ती सुई. तर तुम्ही जर थोडं कमी घेतलं, म्हणजे पातळ घेतलं, 1 किंवा 2च फोल्डिंग घेतला, तर काय होणार, मागे तुमचं जे ही सुई आहे तर ती मागून दिसणार. म्हणजे टाके जे तुम्ही हुक लावले त्याचे टाके मागे हे बघा इकडे दिसणार, हे बघा इथे दिसणार. त्यामुळे ते चांगलं नाही वाटत. त्यासाठी 2 म्हणजे 3 ते 4 फोल्ड, डबल फोल्ड घ्यायचं. फक्त ह्या साध्या ब्लाऊजलाच फोल्डची गरज असते. जे आपला अस्तरचं ब्लाऊज असतं ना, त्याला काही गरज नसते, कारण अस्तरचे ब्लाऊज ऑलरेडी अस्तर ब्लाऊज पीस असतं त्यामुळे. त्यानंतर बघा इथून आता खालून आपण अशी सुई टाकून घेऊ. इथून सुई टाकून घ्यायची. त्यानंतर इकडनं असं या हुकमधून काढायची आणि इथून खालून टाकायची बघा अशी. अशी इथून टाकून घ्यायची. 2 ते 3 वेळा आपल्याला इथून अशी खालून टाकून घ्यायची आणि पॅक करून घ्यायची. आता इथं टाकून घेतली मी. त्यानंतर काय करायचं, इथूनच आपल्याला सुई घ्यायची बघा, इथूनच टाकायची आणि ती जी इथं मार्किंग केली त्या मार्किंगवर आपल्याला ती सुई काढायची अशी आतमधून बघा. इथे अशी काढायची.
तर बघा इथं आपलं म्हणजे जो धागा आहे तो बाहेर दिसत नाही, कुठून आपण सुईचा धागा घेतला आहे ते समजत नाही आणि फिनिशिंग छान येतं. तर बाहेरून देखील बघा का आपल्या इकडे जे हुक लावले त्याचे धागे दिसत नाही. आता मी पुन्हा एकदा एक हुक तुम्हाला लावून दाखवते. ते बघा इथं आपण अशी दुसरी हुक घेतली, परत त्या मार्किंगवरच ठेवायची आणि इथून आपण पुन्हा हे असं पॅक करून घेऊया बघा. तर असं पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित पॅक करून घ्यायची आपल्याला. आता दुसरे आपण बाजूचं जे होल आहे तिथून आपण आता सुई टाकतोय. हे बघा खालून अशी टाकायची कापडामधून आणि वरतून त्या होलमधून काढायची. असं पूर्ण ते पॅक करून घ्यायचं, म्हणजे आपले जे हुक आहे ते लवकर निघत नाही. ते बघा असे पॅक करून घेतलं. त्यानंतर काय करायचं आहे, इथून खालून आपल्याला घ्यायचं आहे आणि जे हुकचं हे बघा हे टोक आहे इथून आपल्याला सुई काढायची. ते इथून आपण असं पॅक करून घेऊ. इथून देखील इकडे असं पॅक करायचं आहे बघा. खालून कापडामधून आपल्याला सुई टाकायची, इकून देखील सेम. हे बघा पुन्हा आता आपण इथून सुई टाकू अशी. हे बघा अशी, आणि इकडे जे मार्किंग आहे त्या मार्किंगवरती सुई आपण काढू. हे बघा इथं अशी मार्किंग सुई पुन्हा काढून घेतली. ते असं जो धागा आहे तो आपल्याला हुकच्या आतमधून घ्यायचा आहे, म्हणजे हुक आपला अजून पॅक होणार आहे त्यासाठी. हे बघा असं. ते बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 हुक लावून दाखवले. आता बाकीचे जे हुक आहे ते मी लावून घेते. सेम याच पद्धतीने लावायचे, काही चेंजेस नाही. तर बघा असे बाकीचे हुक देखील मी लावून घेतले. हे बघा तर व्यवस्थित आपण हुक लावून घेतले. आता मी तुम्हाला हात शिलाई कशी पद्धतीने करायची ते सांगते. तर बघा हात शिलाईसाठी आपल्याला काय करावं लागेल, सिंगल धागा घ्यावा लागेल. आपण हुकसाठी डबल घेतला होता ना, तर आपल्याला आता सिंगल घ्यावा लागेल. आता या सिंगल धागा आपण या सुईमधून टाकून घेऊ. हे बघा इथे मी टाकून घेते. टाकून घ्यायचं आहे. हे बघा धागा टाकून घेतला. त्यानंतर तुम्हाला जेवढं हवे त्यानुसार धागा घ्यायचा आहे, कारण आपल्याला बाही आणि कमर याची दोघांची हातशिलाई करायची. तर हे बघा ब्लाऊजला बाहीला पण हातशिलाई करावं लागते आणि कमरला पण हातशिलाई करावं लागते. आता दोन्ही धागे घेऊन मी अशी गाठ मारून घेतली बघा. तर असा एवढा धागा घेतला आहे. तर अगोदर आपण कमरची हातशिलाई करू. ही जी कमरची पट्टी आपण जॉईन केली, इथं आपल्याला हातशिलाई करायची. तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील फोरटक ब्लाऊज स्टिच केला होता, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले की हातशिलाई कशा पद्धतीने करायची. पुन्हा एकदा इथे दाखवते. तर हे बघा इथून आता आपण हातशिलाई करायला सुरुवात करणार. इथून ही पट्टी जॉईन केली ना, इथून ते बघा इथून असा धागा काढून घेते आणि बारीक टाके घेऊन आपल्याला अशी हातशिलाई करून घ्यायची. इथे मी हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हातशिलाई करायची. जास्त जाड टाके घ्यायचे नाही आपल्याला. इथं अगोदर मी थोडीशी करून घेते, मग तुम्हाला बॅक साईडची जी फिनिशिंग आहे ती दाखवते. हे बघा अशी हातशिलाई करायची, खूप सोपी आहे. आपण फोरटक ब्लाऊज जो स्टिच केला होता साधा, त्यामध्ये देखील दाखवलं आहे तुम्हाला का हातशिलाई कशा पद्धतीने करायची. हे बघा तर काय होतं, धागा थोडा मोठा घेतला ना तर गुंता होते. तुम्ही नवीन आहे त्यामुळे थोडा थोडाच धागा घ्या, जास्ती घेऊ नका, कारण गुंता होऊन जाते. ते बघा अशी आपण हातशिलाई करून घेतली. आता बॅक साईडने बघू शकता. हे बघा अशी आपली हातशिलाई दिसली पाहिजे. आता पूर्ण हातशिलाई केल्यानंतर आपण काय करणार आहे, जी टीप दिली होती मशीनवर ती कट करून घेऊ, म्हणजे खोलून घेऊ. आपल्याला खोलून घ्यायची ती. तर अगोदर आपण अशी हातशिलाई कमरला करून घेऊ. बघा ती इथे मी अशी हातशिलाई करून घेते कमरला. जास्त मोठे टाके पण नाही घ्यायचे. हे बघा जास्ती जाड म्हणजे मोठा टाका नका घेऊ, कारण मोठे टाके, कारण ही शिलाई आपली हातशिलाई असते ना त्यावरच ही पट्टी असते. कारण नंतर आपण ही जी शिलाई मशीनची ती खोलून घेतो, त्यामुळे हातशिलाई ना व्यवस्थित करायची, कारण आपली जे धागे ते ओपन नाही झाले पाहिजे त्यासाठी. ते बघा इथे मी अशी हातशिलाई करून घेते. व्यवस्थित करायची, घाई नाही करायची.
तुम्हाला देखील सावकाश दाखवते. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी काहींना जमत नसेल तर ते देखील सेम याच पद्धतीने तुम्ही या पद्धतीनेच हातशिलाई करायची. समजलं? ते बघा इथे मी अशी हातशिलाई करून घेते. आपला आता जेवढा धागा आहे तेवढी आपण हातशिलाई करून घेऊ इथे. तर इथपर्यंत आपण अशी, तर हे बघा म्हणजे दुसऱ्या आपण या फिटिंगपासून ते दुसऱ्या फिटिंगपर्यंत जी आपण फिटिंगची शिलाई दिली ना तिथपर्यंत आपल्याला ही हातशिलाई करून घ्यायची असते. बघा आता आपण दुसऱ्या फिटिंगच्या शिलाईपर्यंत इथं हातशिलाई करून घेतली. आता मी इथे थोडेसे पुढे घेऊन अशी लॉक करून घेते. बघा आता इथं आपल्याला गाठ देऊन घ्यायची. ती इथं काय करते मी अशी कापडातूनच काढून घेते आणि अशी पॅक करून घेते. बघा अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे तर हाताने देखील गाठ देऊ शकता. तर हे बघा इथं आपण कमरच्या साईडला हातशिलाई करून घेतली आहे अशी. हे बघा आता आपण ती ओपन करून घेऊ. जी मशीनची शिलाई ती ओपन करू. तर बघा आता हे असं कटर असतं, त्या कटरने आपल्याला ही जी शिलाई आहे ही बघा ही आपण ती घेताना 4 नंबरची टीप घेतली होती, कारण थोडी जाडच टीप मारायची. नंतर आपल्याला हातशिलाई केल्यानंतर ही टीप अशी उसवावं लागते. त्यासाठी आपल्या जास्ती बारीक जर टीप घेतली तर आपली ब्लाऊजची जी टीप आहे ती व्यवस्थित म्हणजे तिथं असे धागे कापड जमा जमा झालं दिसतं. कारण आपण अशी जी शिलाई आहे ती अशी ओपन करतो ना तर तिथे व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी ना जिथं आपल्याला हातशिलाई करायची तिथं आपल्याला टीप घेताना 4 नंबर किंवा 5 नंबरची घेतली तरी काही हरकत नाही. तर हे बघा अशी आता आपण ही टीप खोलून घेऊ. इथे मी अशी टीप खोलून घेते. बघा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ही जी टीप आहे ती खोलून घ्यायची. इथे मी ही टीप खोलून घेतली. हे बघा कटर जर असला ना कटरने सोपी जाते आपल्याला टीप खोलायला. तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही अशी पिन वगैरे असते बघा आपली टाचन पिन, सेफ्टी पिन, त्याने जरी खोललं तरी काही हरकत नाही. आणि हे कटर काही जास्ती महाग नाही, 10 रुपयाला हे कटर भेटतं. तर हे बघा, तर बघा अशा पद्धतीने आपण कमरला हातशिलाई इथे करून घेतली आहे. बघा बघू शकता तुम्ही अशी. आता कमरला केली, बाहीला मी एक बाहीला करून दाखवते कशा पद्धतीने हातशिलाई करायची. बाही अगोदर अशी ओपन करू म्हणजे उलट करू ती, कारण उलट बाजूनेच हातशिलाई करायची असते. तर बघा आता आपण बाहीला हातशिलाई करून घेणार आहोत. तर असा डबल पदर आपण सिंगल टाकून डबल घेतला आहे आणि हे बघा इथं आता बाही घेतली, उलट करून घेतली. आता हिला आपण हातशिलाई करून घेऊया. बघा इथून फिटिंगची शिलाई दिली ती इथून अशी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने बारीक टाके घ्यायचे, जास्त मोठे नाही घ्यायचे. हे बघा तर अशी आपण इथं आता हातशिलाई करून घेऊ. बाहीला एक बाहीला मी तुम्हाला करून दाखवते, दुसऱ्या बाहीला सेम याच पद्धतीने मी करून घेईल. कारण या अगोदर पण तुम्हाला हातशिलाई कशी करायची हे फोरटक ब्लाऊजच्या वेळेस मी दाखवलं आहे पूर्ण डिटेलमध्ये. तरी देखील आता तुम्हाला पुन्हा दाखवते, कारण आपल्या चॅनलवर नवीन जे यूट्यूब फॅमिली ती नवीन तयार होत आहे. नवनवीन लोक जॉईंट होत असतात, त्यामुळे त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नसतात त्यांच्यासाठी. तर हे बघा असे आपण असं व्यवस्थित प्रेस करायचं. हे बघा खूप सोपं आहे, फक्त जास्त मोठे टाके घ्यायचे नाही, छोटे छोटे टाके घ्यायचे आपल्याला इथे. तर हे बघा इथं असं आपण व्यवस्थित हातशिलाई करून घेतोय. हातशिलाईना काळजी घ्यायची, कारण पंजे मागून सुईचं जे असतं ते बघा असं हात मला ते म्हणजे बोटाला टोचतं. कधी कधी मागून पण सुई बोटात जाऊ शकते, त्यासाठी काळजी घ्यायची. तर हे बघा असे आपण हातशिलाई बाहीला करून घेतोय.
तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने करायची. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. हे बघा असं. त्यानंतर इकडे आता थोडी आपली राहिली, आता एका फिटिंगपासून तर दुसऱ्या फिटिंगपर्यंत आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते. तर हे बघा इथे मी आता दुसरी जी फिटिंग आहे तिथपर्यंत आपण हात शिलाई करून घेतली. हे बघा इथे आता हे आपलं लास्ट आहे. तर हात शिलाई करून घेतली. पुन्हा एकदा ही जी बाही आहे पुन्हा इथून आपण सुरुवात केली होती तिथून अशी प्रेस करायची. हे बघा अशी प्रेस करून घ्यायची, म्हणजे कुठेही धागा वगैरे निघेल असेल किंवा जमा होईल असेल तर तो आपला, आता इथं बघा इथं धागा असा जमा होईल तर तो आपण इकडे खेचून घेऊ. व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे, कारण धागा जर लूज असेल तर नंतर ती कशामध्ये जर अडकला तर तो तिथून उसून जाईल, म्हणजे टीप आपली उसायला सुरुवात होईल, हात शिलाई पूर्ण निघून जाईल. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला हात शिलाई करायची आहे. बघा तर आता इथून आपण गाठ देऊन घेऊ. तिथे मी अशी गाठ देऊन घेते. एक मिनिट. जमा नाही होऊ द्यायचं आहे कापड, व्यवस्थित हात शिलाई करायची. हे बघा तिथे मी अशी गाठ देऊन घेते. बघा तुम्हाला पाहिजे तुम्ही हाताने जरी दिली तरी काही हरकत नाही, मी अशी कापडलाच देऊन घेते. तर हे बघा आता इथं आपण एक बाईला हात शिलाई करून घेतली. आता ही बाई आपण ओपन करू. ते बघा शी ओपन केली, त्यानंतर हात शिलाई केली. आता आपण ही जी टीप आहे ती टीप उसवून टाकू तिथून. बघा टीप काढून घ्यायची आपल्याला. हे बघा इथे मी अशी या कटरच्या साह्याने ही जी टीप आहे मशीनवर केलेली आपण टीप ती काढून घेते. आहे बघा अशी. त्यासाठीच तुम्हाला ही जी टीप असते ती 4 किंवा 5 नंबरची द्यायची असते, म्हणजे आपल्याला नंतर ती खोलायची असते. त्यासाठी हे बघा ते अशी आपण सर्व टीप खोलून घेऊ. व्यवस्थित चेक करून आपल्याला खोलायची ही टीप. ते बघा इथून आता एक बाईला आपण हात शिलाई केली आणि टीप देखील खोलून घेतोय. तर तुम्हाला सेम याच पद्धतीने दुसरी देखील बाई सेम या पद्धतीनेच हात शिलाई करून टीप अशी उसवून घ्यायची. समजलं? आता मी तुम्हाला दुसरीवाली जी बाई आहे ती काही करून दाखवणार नाही, कारण आपण या अगोदर पण जो फोरटक ब्लाऊज होता त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे बाही आणि कमरची हात शिलाई कशी करायची. तर इथे मी तुम्हाला एक बाहीला आणि कमरला हात शिलाई करून दाखवली. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने मेथड फॉलो करायची आणि हात शिलाई करायची. हे बघा तशी आपण जी टीप होती ती खोलून घेतली. बघा अशी टीप खोलून घेतली. बघा मग आपल्या आता हात शिलाई केलेली तर बाहीची फिनिशिंग बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली. आता दुसरी देखील मी सेम याच पद्धतीने करून घेतली. हे बघा दुसरी देखील बाहीची हात शिलाई सेम या पद्धतीने केली. हे बघा तर पूर्ण ब्लाऊज आपला हा तयार झाला आहे. त्यानंतर बघा आपण जे आय केले होते त्या आयलामधली जी ही टीप आहे बघा इथं टीप दिलेली असते ती आपल्याला खोलून घ्यायची. इथे बघा अशी मी कटरने ही टीप देखील खोलून घेते, कारण खोलली नाही तर हुक तुम्हाला लावता येणार नाही. हे बघा इथं अशी. इकडे देखील सेम आपण जे आय केले त्यामध्ये जी टीप असते ती खोलून घ्यायची. इथे मी अशी खोलून घेते बघा कटरच्या साह्याने, कारण हे खोलले तरच आपले हुक लागले जातील, नाही तर हुक लागणार नाही. तिथं आपण अशी ही टीप खोलून घेतली. पूर्ण नाही खोलायची, म्हणजे जिथं आय केले तिथंच आपल्याला ही टीप खोलून घ्यायची, कारण तिथं आपल्याला हुक लावायचे असतं. त्यासाठी हे बघा तिथं आपण असं खोलून घेऊ. हे बघा आता ह्या खोलून घेतली. तर त्यानंतर हे हुक जे आहे ते इथं असे लावून घेऊ. बघा असे हुक आता यामध्ये
लावून घेतील. तुम्ही जर ती टीप खोलली नाही तर हुक लावता येणार नाही तुम्हाला. त्यासाठी टीप ते मधले आहे ते टाके खोलून घ्यायचे. अशा पद्धतीने आपलं आता पूर्ण, तर बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालं आहे. पूर्ण आपण रेडी केलं आहे. तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे मी व्हिडिओमध्ये. स्टिचिंग, कटिंग, त्यानंतर हातशिलाई कशी करायची, पायपिंग कशी करायची, तर हे सर्व तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सावकाश पद्धतीने आणि डिटेल दाखवलं आहे. तर चला, आज आपलं कटोरी ब्लाऊज पूर्ण तयार झालं आहे. आता उद्यापासून आपण नवीन पॅटर्न घेऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आपण ही जी सिरीज चालू केली फ्री शिवण क्लासची, हिला सर्वजण तुम्ही भरभरून प्रेम करत आहात. तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि असाच सपोर्ट राहू द्या. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट देखील करा. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.